भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्माननीय आशाताई आल्यात आणि गणेश भाऊबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यांनी शिकलं पाहिजे की माणसं कशी जोडायची आणि त्यांना त्यांच्या मनावर राज्य करून कसं राहायचं. सातत्यानं ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक सगळ्यांशी संबंध आहे. शेवटी राजकीय पक्ष जरी वेगळा असला तर सगळ्या लोकांशी चांगले संबंध ठेवून जे आपल्याला काही समाजकार्य करता येईल ते सातत्यानं करत राहणारा हा कार्यकर्ता आज देवस्थानचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना अष्टविनायकमध्ये जे ओझरचा विकास झाला आहे तो बाकीच्याही गणपतींचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे हे ध्येय धरून ठरवणारा हा कार्यकर्ता आज त्याचा वाढदिवस आज संपन्न होत असताना सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्याच असतील. आम्ही उशिरा आलो याचं कारण 27चा वाढदिवस संपत आला पाहिजे आणि 28चा चालू झाला पाहिजे म्हणून आम्ही थोडं उशिरा या ठिकाणी आलो. आज आपण सर्वजण गणेश भाऊच्या ह्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं आरोग्यदायी जीवन ही खरी जीवनातली संपत्ती आहे. ती त्याला लाभावी आणि त्याच्या सर्व मनातल्या इच्छा खरं तर पूर्ण होत. कारण विद्यार्थ्याची सेवा करतोय कुठल्याही प्रकारचं त्याला विघ्नता येणार नाहीच पण तो भविष्य काळामध्ये जे काही त्याच्या मनातले स्वप्न हो ते खऱ्या अर्थानं साकार हो अशा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद नाना. यानंतर शुभेच्छा देतील जुन्नर तालुक्याच्या झुंजार नेत्या. खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते मग भाऊ असतील आम्ही सर्वजण असू सर्वांना या ठिकाणी कौतुकाची थाप नेहमी ताईंची असते आणि आमच्या पाठीशी खंबीरपणानं आदरणीय ताई उभ्या असतात. म्हणून ताईंना विनंती आहे आपल्या मुलाला या ठिकाणी आपण शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय आशाताई बुचके. महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने विघ्नहर्त्याच्या प्रांगणामध्ये विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने ज्या भाऊचा आज या ठिकाणी आपण वाढदिवस करत आहोत त्या गणेश भाऊच्या आजच्या वाढदिवसानिमित्त या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना अभिप्रेत असणारा एक उद्याचा तरुण कसा असावा एक उमदा तरुण कसा असावा त्याने नेतृत्व कसं करावं तर ते गणेश भाऊसारखं करावं. या कार्यक्रमाला खास करून माझे आमदार शरदजी असतील नाना असतील या ठिकाणी पप्पू असेल सगळा मित्र परिवार सरपंचसाई उपसरपंचसाई आमचा पंडित मेहमाने आणि खऱ्या अर्थाने आलेले सर्वच सन्माननीय आहेत. कारण ही वेळ आता जादा बोलण्याची नाही. मी फक्त एकच शब्दात सांगेल अभिप्रेत असणारा आजचा तरुण कसा असावा तर तो गणेश भाऊसारखा असावा. देशाच्या पंतप्रधानांना वाटलं त्यांच्या टीमला वाटलं त्यांनी जसं सगळ्या देवस्थानांचं तीर्थक्षेत्र ज्या ज्या ठिकाणी आहे अष्टविनायक आहे त्यांची एक परिषद घेतली आणि त्याच धर्तीवर तिथे जाऊन येणारा एक धैर्याने पछाडलेला आमचा गणेश भाऊ ज्याचं जन्मापासूनचं स्वप्न त्याला संधी मिळाली आहे तो अध्यक्ष आहे आणि आपणही असं काहीतरी वेगळं करावं आणि आपल्या ह्या विघ्नहर्त्याच्या असणाऱ्या अष्टविनायकाच्या गणपतीचं आणखी उच्चांक कसा गाठता येईल त्याने सर्व देवस्थानच्या असणाऱ्या अध्यक्षांची परिषद घेतली. कार्यक्रम 2 दिवस राबवला. म्हणजे खरोखरच अशी काहीतरी उर्मी घेऊन ऊर्जा घेऊन उद्याचं भविष्य उद्याच्या मुलांना दिशा देण्याचं काम करण्यासाठी तत्पर असणारा हा उगवता सूर्य आहे उगवता तारा आहे आणि त्याला निश्चितपणाने माझ्या सगळ्या ताईकडनं त्याच्या आईकडनं लाख लाख शुभेच्छा. कारण माझं जीवन जरी इथे असता तरी त्याच्या इतकंच प्रेम माझं आणि गणेशचं आहे असं मी समजते. म्हणून एका मुलाला उद्याच्या भविष्याच्या लाख लाख शुभेच्छा की तुझ्या आयुष्यात
माणूस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व जास्त आहे. वाघाचा बछडा आहे, वाघासारखाच जगणार आणि सिंहासारखी जरकाळी फोडणार. त्याला लाख लाख शुभेच्छा देत असताना आमची स्मिता त्याची अर्धांगिनी आहे, बाबासमोर बसलेले आहेत. संपूर्ण सगळ्यांचे पाठबळ तुझ्या पाठीशी आहेत. महेश दादा देखील येऊन गेलेले आहेत. पण अनेक कार्यक्रमांच्या रेलचेलीमुळे आम्हाला वेळेत येता आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि जास्त बोलण्याऐवजी कमी बोलून या ठिकाणी आपल्या सर्वांचा वेळ न घेता आपल्या ज्यांना बोलता आलं नाही त्या सगळ्यांच्या वतीने आणि राज्याच्या राज्यकर्ते देवेंद्रजी शिंदेजी आणि अजित पवारजी या सगळ्या राज्यकर्त्यांच्या वतीने देखील लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद ताई. यानंतर भावांना शुभेच्छा देतीने जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे साहेबांना विनंती आहे, आपण भावांना शुभेच्छा द्यावेत. विघ्नारचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे सन्मित्र, जन्मभूमीचे खरं तर तरुणांच्या गळ्यातले ताईत सन्माननीय गणेश भाऊ जगन्नाथ शेठ कवडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. गणेश भाऊ बरोबर आज ज्यांचा वाढदिवस आहे या देवस्थानचे ट्रस्टी आहेत, आमचे मित्र आहेत. शिवसेनेचे काम करणारे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे ते सन्माननीय आदरणीय मंगेशजी मांडे. मंगेश भाऊचा सुद्धा आज वाढदिवस आहे. खूप साऱ्या मित्रमंडळीचा तालुक्यात वाढदिवस आहे, त्याच्यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये नितीन स्वामी दांगट यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. आज खरं तर मी मुंबईला होतो, दुपारनंतर तालुक्यामध्ये आलो आणि खरं एक बैठक फार उशिरा संपल्यामुळे मला आता यायला उशीर झाला. परंतु गणेश भाऊवर आशाताई आपण असाल, संतोष नाना असेल, पंडितजी आहे, आदरणीय आमचे संजयजी डुमरे संजय भाऊ आहेत, आदरणीय अध्यक्ष आता नव्याने ज्यांना जबाबदारी मिळते पाडेकर साहेब आहेत, उपस्थितमध्ये सगळा शिक्षक वृंद आहे. उपस्थित व्यासपीठावर देवस्थानचे सर्व ट्रस्टी मंडळी, गणेश भाऊचा सगळा मित्रपरिवार, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचे वडील आदरणीय जगन्नाथ शेठ, त्यांच्या मातोश्री आणि उपस्थित सर्व सन्माननीय ओझर 1 ओझर 2चे सर्व सन्माननीय नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो. महेशदादाचा फोन मगाशी आला, निलेश लंके साहेबांचा फोन आला. खरं तर गणेश भाऊच्या वाढदिवस हा पर्वणी असते. महाराष्ट्राच्या सर्वदूर लोकांशी संबंध असलेला गणेश भाऊ खरं तर गणेश या नावाला सार्थकी व्यवस्थापनामध्ये त्यांना खरं तर अध्यक्षपदाची माळ जेव्हा गळ्यात पडली त्यावेळेला गणेश नावाच्या त्यांच्या या नावाला खऱ्या अर्थाने या देवस्थानच्या निमित्ताने पदाची एक वेगळी जबाबदारी त्यांच्या नावाप्रमाणे त्यांना मिळाली. ब वर्गाचा दर्जा आला. इथे स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते शिवजयंतीच्या वेळेला. याच व्यासपीठावर त्यांचा सत्कार झाला आणि त्यांनी इथून मार्गदर्शन केलं. अष्टविनायकाचे रस्ते फुलले आणि आज महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त स्रोत जर अष्टविनायकाचा कुठे असेल तर तो जुन्नरच्या ओझर लेण्याद्रीला आहे आणि त्याचं अध्यक्षपद आदरणीय गणेश भाऊ सांभाळतात. हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. खरं रस्ते चांगले झाले, दळणवळण झालं म्हणून तालुका बहारदार झाला, पर्यटनाची उंची आली, बिबट सफारी उभी राहते आहे आणि खरं तर त्याच्यातून देवस्थानला फुलवायचं काम या मंडळाने केलं. जसा शिर्डीला प्रसाद मिळतो, जसा आमच्या तिरुपतीला प्रसाद मिळतो संजय भाऊ, तसा प्रसाद मी माझ्या विघ्नरचा देईल आणि त्या विघ्नरचा प्रसाद सुरुवातीला चांगल्या पद्धतीचा दर्जेदार आणि विशेष म्हणजे की तो गावठी तुपातला द्यायचा. हे देवस्थानचा मानस आज गणेशच्या नेतृत्वाखाली सर्वांनी पार पाडला. याचा सार्थ अभिमान आमच्या भक्तगणांना, हे मला सुद्धा सर्वांना सांगितलं पाहिजे. या नवीन नवीन गोष्टी आहेत. आमच्या अष्टविनायकाची सण चांगली व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरचा सुद्धा एक चांगला प्रयोग घेतला. हेलिकॉप्टर इथं बोलवली आणि हेलिकॉप्टरमधून यात्रा तयार केली. त्याच्यातून खरं तर अजून बऱ्याच ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत नाही म्हणून ती यात्रा तूर्त त्यांनी थांबवली. पण खूप मोठं धाडस, खूप मोठी इच्छा, खरं तर मोठे मोठे यज्ञ त्यांनी घेतले, अभिषेक घेतले, लोकांना विचारणा केली, मोठमोठ्या उद्योजकांना जाऊन गणेश भाऊ आणि त्यांचा सगळा ट्रस्ट जाऊन भेटला. मला खूप लांब लांबून फोन येतात, कधी केरळ, कधी आंध्र, कधी गोवा, कधी मुंबई, कधी दिल्ली, कधी आपला चेन्नई, या कर्नाटक पासून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत
आज या ट्रस्टच्या माध्यमातून मोठं काम खरं तर उभं राहिलं आहे. आपण जर पाहिलं ते दर्शनी सभामंडप आता अतिशय हसमताई सुंदर झाला. या सगळ्या कल्पना घेऊन आमचा गणेश भाऊ काम करतोय. गणेश भाऊला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आलोय. त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पुढे व्हायला पाहिजे. त्याने जर दमदार पाऊल उचललं तर मी त्याला नेहमी सांगत आलेलं आहे, सगळ्याशी संबंध ठेव, संयम ठेव, हळूहळू वाटचाल कर. आता आशाताई आम्ही आता पुढच्या पावला आलेलो आहे. तू ज्या मागच्या टीममध्ये आहेस, भविष्यामध्ये या तरुणांच्या गळ्यातला ताईतून जे स्वप्न आहे किंबहुना ओझरच्या रूपाने जुन्नर तालुक्याला भविष्यामध्ये एक चांगला आमदार मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही भावना आमच्या सर्वांची आहे. निश्चितपणे माझं तर स्वभावच असं आहे, मी दिलदार शुभेच्छा देतो. आता अशा त्याचे पुष्ट पाहिला मी खासदारकीचा, म्हणजे मला एक कळत आता या सगळ्या ज्या काय समजा आपल्याकडे एवढी पदं आलेली आहेत ना, जी पदं आहेत ती आपली पदं सर्वांमध्ये वाटून जात असताना प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षाला खरं तर आपण कुणाला आवर घालता येत नाही. या महत्वाकांक्षा घेऊन प्रत्येकजण काम करतो. पण निश्चितपणे आज गणेश सर्व मित्र मंडळींना परिवाराला घेऊन बरोबर काम करतो. सर्वांबरोबर काम करत असताना आमचा मंगेश भाऊ असेल, त्याची टीम असेल, मग त्याच्यामध्ये आमचा किशोर असेल, कैलास असेल, ही सगळी तरुण मंडळी असं आमचा सुयोग असेल या भागातून, ही सगळी तरुणाई आणि आमचा हा परेटवाडीचा आमचा सरपंच पप्पू उर्फ सुभाष, ही सगळी मंडळी काम करतायत. मी देवस्थानच्या सर्व मंडळींना धन्यवाद व्यक्त करतो. गणेशच्या सगळ्या प्रयत्नांना, त्याच्या यशाला आपण सगळी मंडळी सामोरं जाऊया. त्याला मोठं होताना आपल्याला सर्वांना पाहायचं आहे. आपल्या जुन्नर तालुक्यातल्या शिवभूमीमधला हा तरुण निश्चितपणे आदर्श राहील. आपण ताई बोलल्या की मोदी साहेबांच्या स्वप्नातला तरुण, पण मोदी साहेबांच्या स्वप्नात शिवराय आहे आणि शिवरायांच्या स्वप्नातला तरुण हा शिवभूमीतून दिल्लीपर्यंत, दिल्लीतून जगापर्यंत जावा, अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने किल्ले शिवणारे आपला माणूस जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आपल्या सर्व सन्माननीय तमाम असलेल्या ओझर आणि असलेल्या या सगळ्या परिसरातल्या देवस्थान अष्टविनायकांच्या सर्व तमाम मायबाप जनतेच्या वतीने, महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने या आपल्या लाडक्या गणेशला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद दादा. यानंतर केक कापून या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी होईल. गाणं लावा. मंगेश मांडे आपण मंचावर यायचे. मंगेशजी मांडे. संग्राम भाऊया. संग्रामजी परदेशी विनंती आहे आपण समोर यायचे. पंडितजी मेमाने माजी पंचायत समिती सदस्य आपण उपस्थित आहात. आपलंही स्वागत. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण होईल. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक या ठिकाणी ज्यांचे आलेत त्यांना या ठिकाणी बक्षीस देण्यात येईल. सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपण अगदी 2च मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपन्न करतोय. सर्वांनी जागेवर या ठिकाणी थांबावं. यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर बक्षीस वितरण होईल. बक्षीस वितरण झाल्यानंतर आलेल्या सर्व प्रेक्षकांना, मान्यवरांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये. या ठिकाणी मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर थोडं पाठीमागच्या साईडला थांबायचंय. आजच्या कार्यक्रमाचं 4थं पारितोषिक, 4थ क्रमांक या ठिकाणी जाहीर करतोय. ₹6,111 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अतुल शेटजी आवटी यांच्या माध्यमातून
मंचावरती सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करतोय आपण थांबायचं. आजच्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण या ठिकाणी होत आहे. मी नंबर काढलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना म्हणजे अर्थात आकाश सर असतील आणि मानसी मॅडम असतील यांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. या पुढे या, विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाचं चतुर्थ क्रमांक या ठिकाणी आपण जाहीर करतोय. सर्व मान्यवर मंडळींचे या ठिकाणी मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. मी मंचावरच्या सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतोय हा बक्षीस वितरण सोहळा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी बक्षीस दिले आहे आणि संपूर्ण अश्वमेघ युवा मंच जुन्नर तालुका पुणे जिल्हा सर्व कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचे. आजचा जो बक्षीस वितरण सोहळा आहे ते आजचे सत्कार मूर्ती आपण सर्वांनी गेले 4-5 दिवसापासून साजरा करतोय. त्याबद्दल सर्व माझ्या भावंडांचे, सहकार्यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं तर एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं नाव राहील. सर्वच माझ्या सहकार्यांचं मी मनापासून आभार मानतो. सर्वच कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल. सकाळपासून सकाळी अभिषेक झाला, त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर पार पडलं, त्यानंतर आरोग्य शिबिर पार पडलं आणि आता डान्स स्पर्धा या यशस्वी पार पडल्या. तुम्हा सर्वांचं, सर्व माझ्या माता भगिनींचं, माझ्या सर्व भावांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. ज्यांनी ही स्क्रीन शूटिंग ज्यांनी केली आणि ती मोफत केली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय कोल्हे साहेब. त्यांचा पूर्ण सेटअप ज्यांनी भोजन व्यवस्था केली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बी.व्ही. अण्णा मांडे यांच्या मार्फत ते जेवण होतं. बी.व्ही. अण्णांना, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मी मनापासून आभार मानतो. विशेषतः देवस्थानचे सर्वच कर्मचारी यांनी सकाळपासून जी मोलाची मदत केली त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. त्यात ज्यांनी स्वयंपाक बनवला ते राजेंद्र भाऊ येंदे, स्पीकरची जबाबदारी पाहिली, या हॉलची जबाबदारी पाहिली ते शेखर भाऊ कवडे, आमचे तिन्ही व्यवस्थापक, अकाउंट मॅनेजर, सर्वच अनेक गावातून आलेले सर्व सरपंच असेल. महत्त्वाचं म्हणजे आमची अश्वमेघ युवा मंच, अश्वमेघ पतसंस्था, त्याचे सर्व संचालक, या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. धन्यवाद.